स्वतःसाठी जगताना समाजासाठी जगण्याचा मूलमंत्र ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये कोरला त्याच्या माता पित्याला धन्यता. अरे स्वतः जगताना ज्यावेळी आपलं जीवन कधीतरी धर्मासाठी खर्च केलं जात आहे ना, त्यांच्या सुद्धा माता पित्याला धन्यता. तुकोबर आहे संकुचित गटाच्या लोकांच्या माता पित्याला धन्यता देत नाही, याच्या पाठीमागे फार मोठा अर्थ आहे. ऐका गड्या, ज्या जरांगे पाटलांबद्दल आपण बोलावं तेवढं कमी आहे महाराज. मी आज अभंग घेण्याचं कारणच जरांगे पाटील आहे. काय सांगायचं आजच्या कीर्तनात, आरक्षणाच्या कीर्तनात सांगायचं तरी काय महाराज. फार मोठा संघर्ष हा माणसाचा आहे. सराठी आंतरवालीला उपोषण केलं, पोलीस आले, पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि जरांगे पाटील एका दिवसात महाराष्ट्रात गाजले. जरांगे पाटील महाराष्ट्रात गाजले, याच्या पाठीमागं 3 दिवसाचं उपोषण नव्हतं, तर गाजण्या पाठीमागे 22 वर्ष त्या माणसानं केलेला संघर्ष होता. सहज असं कुणी काही गाजत नाही, सहज लोक कुणाचा उदो उदो करत नाही, सहज लोक कुणाला डोक्यावर घेऊन मिरत नाही, आणि सहजपणे लोक मध्यरात्रीच्या वेळेला सुद्धा कुणाच्या सभेला थांबत नाही महाराज. मी तर काल परवा एका भाषणात व्याख्यानात बोलताना बोलून गेलो, एका माणसाच्या पाठीमाग जर कोट्यावधी लोक पाठीमाग खंबीरपणे उभे राहत असेल, एका माणसाच्या भेटीकरिता, एका माणसाला बघण्याकरता जर लाखो लोक गर्दी सहजपणे करत असेल ना, तर हा व्यक्ती सामान्य असू शकत नाही. या व्यक्तीच्या पाठीमागे फार मोठी दिव्य शक्ती आहे, फार मोठी दिव्य शक्ती आहे व्यक्तीच्या पाठीमागे उभी आहे. म्हणजे एवढा महाराष्ट्र एकत्र करण्याचं काम, एकसंघ करण्याचं काम या माणसाने केले. महाराज, मला तर अभिमान वाटतोय, तुमच्या बीड जिल्ह्यात जन्मले, पण आमच्या जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी कर्तृत्व गाजवलंय. जरांगे पाटलांनी आतापर्यंत 35 उपोषणं केली. किती? 35 उपोषणं केली. राजकारण पटलं नाही, राजकीय नेत्यांची गुलामगिरी मला करायची नाही, कुणाचा कार्यकर्ता म्हणून स्वाभिमान मला मिरवायचा नाही, तर मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आणि त्याच अनुषंगानं त्यांनी शोभा संघटना नावाच्या संघटनेची स्थापना केली. संघटनेचं सुरुवात फार कठीण होती, आजही ते कठीण परिस्थितीत जगतायत. 4-5 वर्षापूर्वी त्या जरांगे पाटलांना मी फिरताना पाहिलंय, मी सोबत फिरलो आहे. ज्या मनोज जरांगे पाटलांना आज महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती उदो उदो त्यांच्या नावाचा करतोय, ज्या जरांगे पाटलाला बघण्याकरता लाखो लोक मध्यरात्री सुद्धा जागा सोडत नाही, ज्या जरांगे पाटील जिथे जातात तिथे सभा भरतात, आणि जिथे थांबतात तिथं रोड शो होऊ लागले, त्या माणसानं फार मोठा त्याग केलेला आहे. याच मनोज जरांगे पाटलाला मी अनवाणी पायानं मराठा समाजाचं संघटन करताना पाहिले. याच मनोज जरांगे पाटलांना पोटात अन्न नसताना समाजाची जागृती करताना पाहिले. अरे याच मनोज जरांगे पाटलांना अंगावरती फाटके कपडे असताना अरे समाजातील प्रत्येक माणसापर्यंत जाऊन समाजाची आणि आरक्षणाची जागृती करताना मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. नव्हे, मी त्या माणसासोबत फिरलो आहे. तेव्हा कुठंतरी आज त्यांचा 22 वर्षाचा संघर्ष नावारूपाला आला. आमच्या जालन्याला जरांगे पाटलांनी शंभूराजे नावाचं महानाट्य ठेवलं होतं. उद्देश एकच, समाजाची जागृती व्हावी, छत्रपती शंभूराजे लोकांना खेळावे. नाटक घाट्यात आलं, तोट्यात आणलं लोकांनी. नाटकाच्या नावावर पैसे गोळा करून नाटकं केली लोकांनी, आणि जरांगे पाटलांना पैसे कमी पडले. काय करावं बा? त्या माणसानं स्वतःची जमीन विकली, आणि ज्यांना नाटक त्याचं होतं ना त्याचे पैसे देऊन टाकले. फार मोठा त्याग आहे महाराज. कालचं स्टेटमेंट आहे जरांगे पाटलाचं. ते कालच्या सभेत बोलले, 14 तारखेला मेळावा होतोय, पैसे जर कमी पडतात म्हणत असाल तुम्ही तर माझं घर विका, पण 14 तारखेचा कार्यक्रम समाजाचा यशस्वी करा. असा त्यागी माणूस महाराज मी कधी पाहिला नाही. आमच्या वाघानं सांगितलंय तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ. त्या योद्ध्याचा फार मोठा संघर्ष आहे महाराज जीवनातला. अजून थोडं पुढे जाऊन सांगू का, या माणसानं अनेक उपोषणं केली, पण कधी कुणाला फोटो सुद्धा काढू दिला नाही बरं का. कशाला काढतो फोटो, कशाला काढतो? मी उपोषण करतो लोकांना दाखवायचं नाही, माझ्या समाजाची मागणी पूर्ण झाली पाहिजे. 35 उपोषणं झाली, 35.
साष्ट पिंपळगावचं ठिय्या आंदोलन गाजलं. भांबेरीला मराठ्यांचा सागर लोटला होता. आता आंतरवालीत सुद्धा शांततेच्या मार्गानं उपोषण निघालं. पण ज्या दिवशी आंतरवालीचं उपोषण सुरू झालं ना, 29 ऑगस्ट रोजी, त्या दिवशी शहागडला मोठा मोर्चा ठेवला होता जरांगे पाटलांनी. आम्ही त्या मोर्चात होतो. शहागडच्या मोर्चात सांगितलं की 10 वाजता हा मोर्चा सुरू झालाय, 1 वाजता जरांगेचा मोर्चा संपेल. 1 वाजेपर्यंत सरकारने आमच्या मराठ्यांना आरक्षण द्यावं. 1 वाजेपर्यंत का सरकारने आरक्षण दिलं नाही तर तिथून पुढे काय करायचं आम्ही तर ते ठरवू. पण 1 वाजता एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाहीतर या मनोज जरांगेंची अंत्ययात्रा निघेल, असं जरांगे पाटलांनी सांगितलं. महाराज, सरकारचा निरोप आला नाही. जरांगे पाटील थेट आंतरवालीला गेले. आता एका दिवसात जर 1 लाख मराठे ते गोळा करत असेल तर उपोषणाला बसल्यावर अवघा महाराष्ट्र गोळा झाल्याशिवाय राहणार नाही. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी सरकार हादरलं. लोकांची गर्दी सुरू झाली. सरकारच्या पायाखालची माती सरकली. अरे या जरांगेंना जर आता उठवलं नाही ना तर आपल्याला फार डोक्याला ताप होईल. मध्यरात्री 2:30 वाजता पोलीस आले. जरांगे पाटील उठा, तुम्ही उपोषण नका करू. जरांगे पाटलांनी सांगितलं मी उपोषण करणार आहे, उठणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही. पोलीस माघारी गेली. 2ऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली. पोलीस आले, ताफा आला. 10-15 त्यांच्या व्हॅन आल्या. जरांगे पाटलांना सांगितलं उठा. जरांगे पाटील म्हटले उठणार नाही. पण त्या ठिकाणी जरांगे पाटलाला कुठल्याही परिस्थितीत उठवायचंच. साम दाम दंड भेद वापरून त्यांना उठवायचं पोलीस ठरवून आणले होते. पण पोलिसांनो, तुम्हाला काय माहित मराठ्यांचा गनिमी कावा काय आहे. पोलीस तिथं हजर झाले आणि आमच्या माता माऊल्यांनी बॅनर फाडला आणि त्या खिंडीतून जरांगे पाटलाला बाजूला घेऊन गेल्या. आणि जरांगे पाटलाच्या ठिकाणी एक माणूस आणून झोपवला, त्याच्या अंगावर शाल टाकली. पोलीस आले, पहिलं जरांगे पाटलांना उचललं, त्यांच्या गाडीत बसवलं आणि त्या ठिकाणी आमचे पुरुष मंडळी बसले होते, आमच्या माता माऊल्या बसल्या होत्या, आमचे तरुण मंडळी बसले होते. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उठत नाही. पोलिसांनी लाठी हल्ला केला, आपल्या बळाचा वापर केला. अरे आमच्या माणसांना मारलं यात नवल नाही, आमच्या माता माऊल्यांना सुद्धा मारलंय. अरे उपोषणकर्त्यांना, ठिय्या करणाऱ्यांना मारलं यात नवल नाही. इथं उपोषण चालू होतं. शेजारी मंदिरात संध्याकाळचा हरिपाठ चालू होता. आमच्या माता माऊल्या हरिपाठ करत होत्या. एका हातानं आमच्या माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं आमच्या माऊलींच्या डोक्यात काठी मारावी, अशा प्रकारचा अमानुष त्या ठिकाणी त्यांनी लाठी हल्ला केला. मला सांगा, अरे ज्यावेळी मतदान मागायला तुम्ही येता तर हा मराठा हिंदू असतो. आमच्या माता मावल्या हरिपाठ करत होत्या त्यावेळी का त्या हिंदू नव्हत्या का? आमच्या माता मावल्यावर हल्ला करताना तुम्ही विचार करायला पाहिजे होता. आमच्या पोरांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी गोळीबार केला. आमच्या पोरांच्या काहींच्या छातीत गोळ्या पडल्या, काहींच्या पोटात गोळ्या घुसल्या, अरे काहींच्या हातात गोळ्या घुसल्या, काहींच्या पायात गोळ्या घुसल्या. एका पोराला तर 25 गोळ्या लागल्या. तरी हॉस्पिटलमधला पोरगा एक काल डॉक्टरांना म्हणत होता, डॉक्टर साहेब माझ्या अंगातल्या सगळ्या गोळ्या निघाल्या का? नसल्या निघाल्या तर काढा आणि राहू द्यायच्या तर राहू द्या, पण मला 14 तारखेला आंतरवालीला जाऊ द्या. हे पोरांचे वाक्य आहे. महाराज, भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जशी माणसं मरायला तयार होत होती, छत्रपतींच्या शिवकाळात जसे मराठे आणि मावळे मरायला तयार होत होते, तशी पोरं आता मरायला तयार आहे, पण आरक्षणाच्या चळवळीतून माघार घ्यायला तयार नाही. हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नव्हे तर महाराष्ट्राच्या समाजकारणातला क्रांतिकारी इतिहास घडतोय. बांधवांनो, जरांगे पाटलाचं उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, पण ते मोडलं नाही, उलट 1000 पटीनं पेटून उठलंय आणि महाराष्ट्रातले मराठी त्यांच्याकडे येऊ लागले. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह आटोपून भागवत कथेची सांगता करून मी जरांगे पाटलांच्या भेटीला गेलो. ज्या दिवशी पाटलांच्या भेटीसाठी मी गेलो ना, 4 किलोमीटर रांग लागली होती. 4 किलोमीटरवर गाडी लावावी लागली.
गाडी लावून पायी निघालो. 2-3 किलोमीटर लोकांच्या गर्दीतून चालत होतो. घरून निघताना तर अंतरवाली म्हणून निघालो होतो, पण त्या गर्दीतून जाताना मला वाटत नव्हतं की मी अंतरवालीत आलो, तर मला वाटत होतं मी साक्षात पंढरपुरात आलो असं चिन्ह मला त्या ठिकाणी दिसत होतं. अरे आमची सराटी अंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली आहे आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा पांडुरंग बनला. जणू लोकांची बारी त्या ठिकाणी लागली होती आणि पंढरपुरासारखी गर्दी तिथं झाली होती. महाराज, मी सांगेल खरोखर या माणसाच्या पाठीमागं दिव्य शक्ती उभी आहे. सरकारला वाटलं हे 8 दिवस उपोषण करील, आमरण उपोषण हे सोडून देईल. 8 दिवस झाले सोडायला तयार नाही, 10 दिवस झाले सोडायला तयार नाही, 15 दिवस झाले सोडायला तयार नाही. या माणसाच्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं ना तर गाठ या मर्द मराठ्याशी आहे. हे मराठी आपल्याला बऱ्यात ठेवणार नाही. सरकारच्या पायाखालची माती पुन्हा सरकली. लगेच राज्याच्या मुख्यमंत्र्याचा उपोषणाच्या 16व्या दिवशी फोन आला. जरांगे पाटील, आपण तब्येतीची काळजी घ्यावी, आम्ही आपल्या भावना समजून घेतो, आम्ही आपले उपोषण सोडतो. ते त्यांचं ते सुरू झालं आश्वासनं देणं. जरांगे पाटलांनी सांगितलं उपोषण सोडतो, पण मागण्या मान्य करत असाल तर, आणि उपोषण सोडेल तर मुख्यमंत्र्याच्याच हातानं. राज्याच्या मुख्यमंत्र्याला झुकवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं 5:30 वाजता अंतरवालीत येतो, उपोषण सोडू. 5 वाजले, अर्धा तास बाकी आहे. राज्याचे मुख्यमंत्री अर्ध्या तासात येणार. सगळे मराठे तिथं गोळा झाले आणि अचानक टीव्हीला बातमी आली, मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा अचानक रद्द. कसं काय? महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या मराठ्यांच्या संघर्ष योद्ध्याला तुम्ही शब्द देऊन तुम्ही अचानक दौरा कसं काय रद्द करता? मुख्यमंत्र्याचा दौरा रद्द होण्यापाठीमागे बांधवांनो मराठ्यांची दहशत होती, मराठ्यांची भीती मुख्यमंत्र्याला वाटली. कारण त्याच दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये 3 माणसं होती. एक ठाण्याचे दाढीवाले काका होते, एक बारामतीचे दाढी करून आलेले दादा होते आणि एक नागपूरचे मामा होते. ठाण्याचे काका, बारामतीचे दादा आणि नागपूरचे मामा तिघं निघाले होते आरक्षणाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घ्यायला. बिचारे ते तिघं सोबत चालले आणि काहीतरी त्यांची कुजबूज चालली होती. सहज बोलत होते बिचारे तिघही. आणि माणसं सहज बोलली ना तर ते शब्द पोटातले असतात आणि ठरवून बोलली ना तर ते शब्द ओठातले असतात. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे ना? सहज बोललं की पोटातलं असतं, ठरवून बोललं की ओठातलं असतं. बिचारे ते काका दादा मामा सहज बोलत चालले होते. तेवढ्या ठाण्याचे काका म्हटले, आपलं काय बोलून मोकळं व्हायचं आणि म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला, बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. तेवढ्या दादा म्हटले यस. लगेच मामा सावध झाले, म्हटले माईक चालू आहे. दादा काका मामाचा हा 10-20 सेकंदाचा खेळ माईक मध्ये रेकॉर्ड झाला आणि दुसऱ्या मिनिटाला तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक मराठ्याच्या मोबाईल मध्ये गेला. आणि मराठ्यांची कशा प्रकारे मस्करी करतात, चेष्टा करतात ते प्रत्येक पोरांना कळालं. पोरांना वाटले हे मराठ्यांची मस्करी करतात का? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला मराठ्यांच्या त्याच व्हिडिओमुळे दहशत तयार झाली आणि माघारी जावं लागलं. ही मराठ्यांची ताकद आहे बांधवांनो. तिकडे गेले, पत्रकार परिषद घेतली, सांगितलं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून मी माघारी आलो. जरांगे पाटील म्हटले हे मराठी आहेत, हे पाठीवर वार करत नाही, या इथं तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. हे जरांगे पाटील तुमची त्या ठिकाणी शाश्वती तुम्हाला देतात. 17व्या दिवशी मुख्यमंत्री आले, उपोषण सोडलं. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, दिलंच पाहिजे, आम्ही तर ते घेणारच आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, उपोषण सोडून गेले. महाराज, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावी अशी जरांगे पाटलाची इच्छा आहे. गावातला जो व्यक्ती रहिवासी असतो त्याला ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र देते. का देते? कारण तो गावातला रहिवासी आहे. मग रहिवासी असणाऱ्या माणसाला रहिवासी द्यायला ग्रामपंचायतला काही अडचण आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? काही भानगडी होतील का? नाही.
मग कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तरी नेमकं काय आहे? कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तो शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र. तुकोबांनी सांगितलं मी कुणबी आहे. छत्रपतीच्या शिवरायांच्या काळात ते पुरावे सापडले, शिवराय कुणबी आहे. निजाम काळातल्यांनी मागितले ते मराठे कुणबी आहे. मग आता मराठे जर कुणबी असेल, शेतकरी असेल, तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत? का तुमच्याकडे मराठी मासेमारीचा व्यवसाय करतात का? होडगे आहे का तुमच्या? नेमकं तुमचे शेतीच करतात ना. मग शेतकरी माणसाला शेतकरी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत आहे का? नाही महाराज, नाटकं लावली त्यांनी. उपोषण सोडलं गोडीत. 5व्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्याने उत्तर दिलं, मराठा समाजाला त्यांची ती लयच आहे त्यांची ती सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याची सरकारची कोणती भूमिका नाही. शिंदे साहेब बोलले. लगेच नागपूरचे मामा ओबीसी मेळाव्यात गेले. बंद भगिनींना, ओबीसी मध्ये नवा वाटेकरी मी अजिबात येऊ देणार नाही. म्हणजे आमचं उपोषण सोडताना गोड बोललात आणि तिकडे गेल्याच्या नंतर तुम्ही शब्द पलटवला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 30 दिवस मागितले जरांगे पाटलाला. आता 30च का मागितले त्या पाठीमागं कारण आहे. अगोदर म्हणे 4 दिवस द्या, उपोषण सोडा, 4 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. जरांगे पाटील म्हटले 4 नाही, 1 दिवस सुद्धा भेटणार नाही. त्यांना वाटलं 1 दिवस सुद्धा द्यायला तयार नाही, पठ्ठ्याला 30 दिवस मागायचे. अजिबात देत नाही, याचं काही उपोषण सुटत नाही. जरांगे पाटलाला त्यांनी मागितले 30 दिवस. जरांगे पाटलांनी त्याला अडचणीत आणलं, सांगितलं 30 नाही 40 देईल, पण 40व्या दिवशी आरक्षणच घेईल. उपोषण सुटलं, ते गेले. बांधवांनो, जरांगे पाटलांनी त्यांना दिलेले 30 दिवस, त्यांनी 30 मागितलेले दिवस 14 तारखेला पूर्ण होत आहेत. तिथून पुढे 10 दिवस सरकारचे शिल्लक राहिले. मी तुम्हाला भडकवायला आलो नाही, पण समाजाचा अंत आतापर्यंत या सरकारनं पाहिला. हे सरकार असो, याच्या पाठीमागचं असो की त्याच्या पाठीमागचं असो, 50 ते 60 वर्षात या राज्यकर्त्यांनी मराठ्यांच्या मताचा वापर फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला. मराठ्यांच्या पोरानं न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं, मराठ्यांच्या पोरानं आपल्या अंगावर केसेस झेलाव्या आणि यांचा कार्यकर्ता म्हणून वापर करणाऱ्यांनी एसी रूम मध्ये बघून यांच्यावर झाडल्या जाणाऱ्या गोळ्यांचा आवाज ऐकावा, यासारखी मोठी खंत कोणती नाही. कोपर्डीला आमच्या श्रद्धाताईवर अन्याय अत्याचार बलात्कार झाला. त्या घटनेतील आरोपीला अटकही करण्यात आली. आमच्या समाजानं 58 मूक मोर्चे काढले. मूक मोर्चात अनेक मागण्या होत्या, पण प्रमुख 2च मागण्या. कोपर्डीतील ताईवर बलात्कार केलेल्या आरोपीला फाशी द्यावी, मागणी क्रमांक 1, आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मागणी क्रमांक 2. सरकारनं आरक्षण दिलं नाही, पण कोपर्डीतल्या श्रद्धाताईवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी सुद्धा दिली नाही. दुर्दैवी बाब आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात हाता पायाचा चौरंगा करायचे राजे, आमच्या माता मावल्याकडे वाकड्या नजरेनं जर बघाल तर तुमचे हात आणि पाय छाटले जाईल, तुमचे डोळे काढले जाईल, अशी कठोर शिक्षा माझे महाराज द्यायचे. त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात बलात्कारांना पोसण्याचं काम केलं जाते. काय वाटत असेल माझ्या छत्रपतींना? त्यांना फाशी दिली नाही. सरकारला काय लाज वाटली की काय? सरकारनं त्या बलात्काराला फाशी दिली नाही. अखेर त्या बलात्कार करणाऱ्यालाच लाज वाटली, त्यानं जेलमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. सरकारनं आरक्षण सुद्धा दिलं नाही. 58 मूक मोर्चे काढले, आरक्षण मिळालं नाही. दुसरं पर्व सुरू झालं ठोक मोर्चाचं, सरकारनं आरक्षण दिलं नाही. मराठ्यांची पोरं उद्विग्न झाली, उदास झाली, दुःखी झाली. अरे मला चांगले मार्क पडून सुद्धा मला नोकरी मिळत नाही, पण दुसऱ्या समाजाचा माझा मित्र त्याला कमी मार्क पडून जर नोकरी मिळत असेल तर जगायचं कशाला? आमच्या बाबासाहेबांना घटना लिहिताना समता आम्हाला शिकवली. समता कशाला म्हटलं जातं? मलाही 50 मार्क आहे, माझ्या मित्रालाही 50 मार्क आहे, दोघालाही 50 मार्क असले तर त्याला नोकरी लागली तर मला लागली पाहिजे, याला समता म्हणतात. मला 90 आहे, नोकरी नाही, आणि त्याला 60 आहे नोकरी, याला समता म्हणतात का? नाही. पोरं उद्विग्न झाली. यातून आमच्या मराठा समाजाच्या 42-43 तरुण तरुणींना आत्महत्या केल्या, तरी सरकारला जाग आली नाही. बांधवांनो, सरकार समाजाचा संयमाचा अंत पाहत आहे, संयमाचा अंत पाहत आहे. मराठा समाजाचे मोर्चे काही दलाल लोकांनी विक्री केले महाराज, काहींनी स्वतःला समन्वयक म्हणून घेतलं, सरकारकडून मॅनेज होऊन पैसे घेऊन मोर्चे विक्री काढले. पण खरं सांगू,
अनेकांनी समन्वयक नावावर दलाली घेऊन मोर्चे विक्रीत काढले. सरकारनं आतापर्यंत प्रत्येक समन्वयकाला मॅनेज केलं म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. पण आता सरकारच्या डोक्यावर बसून आरक्षण घेणारा क्रांती योद्धा आहे मनोज जरांगे पाटील. आता द्यावं लागणार. आता या माणसाच्या मगर मिठीतून तुम्हाला सुटकी नाही. कारण या माणसानं सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात तर येतच नसतो, पण कानात कुजबूज सुद्धा करायची नाही. जो माणूस कानातही कुजबूज करू देत नाही तो माणूस मॅनेज होणार नाही महाराज. मॅनेज व्हायचं असतं तर आत्तापर्यंत कोट्याधीश झाला असता माणूस. त्या माणसाचा संघर्ष आहे. बांधवांनो, इथून पुढचा काळ मराठा समाजासाठी संघर्षाचा. पण ऐका गड्यांनो, सरकारनं 40 दिवस मागितले. 40 दिवसात नक्की आरक्षण मिळणार बरं का. जरांगे पाटलांनी सांगितलं 40 दिवसात राज्याचे मुख्यमंत्री या समाजाला आरक्षण देणार, 100% देणार. राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आमचा विश्वास आहे. आता एवढा विश्वास आम्ही दाखवला ना साहेब, तर 40 दिवसात आम्हाला आरक्षण द्या. विश्वास जेवढा दाखवला, विश्वास सार्थकी लावा. हा मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन मिरल्याशिवाय राहणार नाही. पण या मराठ्यांचा का विश्वासघात 40व्या दिवशी झाला ना, तर तुमची काय वाट लावायची हे आमच्या मराठ्यांना सांगावं लागणार नाही. त्यासाठी मराठे सज्ज आहे. आरक्षण मिळालं तर आम्ही समजून जाऊ. आम्ही त्या आरक्षणासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या. आमच्या पोरांनी त्या आरक्षणासाठी गोळ्या झेलल्या. पण का मिळालं नाही ना आरक्षण, तर आमच्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबाचा न थेंबाचा बदला घेण्याची ताकद सुद्धा या मराठ्यामध्ये आहे. हे सुद्धा विसरू नका. बांधवांनो, फार मोठा इतिहास घडतोय आणि या लढाईमध्ये आपण सहभागी झालंच पाहिजे. कारण पुढची पिढी तुम्हाला विचारणार आहे. मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा इतिहास घडवत होते. मनोज जरांगे पाटील आरक्षणाची चळवळ ऐतिहासिक चालवत होते. त्यावेळी तुम्ही कुठे होता ही पुढची पिढी तुम्हाला विचारणार आहे. त्यावेळी तुम्हाला अभिमानाने उत्तर देता आलं पाहिजे. जरांगे पाटलांनी मोठा मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्यामध्ये मी सहभागी होतो हे तुम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे. आणि यासाठी प्रत्येकानं 14 तारखेला तिथं यायचं. नाहीतर आत्तापर्यंत मराठा समाजाची प्रचंड बदनामी करण्यात आली महाराज. प्रचंड बदनामी. मराठा म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा, मराठा म्हणजे एकमेकांना मागं खेचणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारा, मराठा म्हणजे एकाला दारू पाजून दुसऱ्यासोबत भांडायला लावणारा, मराठा म्हणजे शेतावरच्या बांधावरचे एकमेकाचे पाईपलाईन फोडणारा, मराठा म्हणजे एकमेकाच्या गाड्या अडवणारा, मराठा म्हणजे भावकी पेशापायी हेवे दाव्यापायी एकमेकाच्या लग्न कार्यात न जाणारा, मराठा म्हणजे खेकड्यासारखी एकमेकाचे पाय ओढणारा. ही जी समाजाची बदनामी आत्तापर्यंत झाली ना, ही सगळी बदनामी मोडीत काढून एकीची वज्रमूठ 14 तारखेला दाखवायची आहे. मग बघूया कोण म्हणतं मराठे एकत्र नाहीत. एक तर मराठ्यांच्या स्वभावात एकत्र येणं नाही, आणि जो एकत्र येईल त्याला मराठा म्हणावं कसं. ही म्हण आत्तापर्यंत रुजवण्यात आली ना, ही म्हण सुद्धा आपल्याला मोडीत काढायची आणि 14 तारखेला तिथं यायचंय. मी तर सांगेल मराठे कधीच एकत्र येत नाही, आणि जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळी इतिहास घडल्याशिवाय राहत नाही. हे सुद्धा आपल्याला 14 तारखेला बघायला मिळणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगेल बांधवांनो, या जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, पण हा माणूस काय मॅनेज होणार आहे काय. सरकारला कळालं हा माणूस मॅनेज होत नाही. मग पर्याय दुसरा वापरणं सुरू केलं सरकारनं. जाती जातीत भांडणं लावायची. सरकारनं नवे कारनामे सुरू केले. जाती जातीत भांडणं लावायची. या समाजाला उचकून द्यायचं, त्या समाजाला उचकून द्यायचं. पण महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचे लोक आता हुशार झालेले आहे. कुणाच्या शब्दावर जाती जातीत आम्ही आता भांडणार नाही. कारण आमच्या महाराष्ट्रातली सगळी माणसं छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात राहतात आणि आमच्या छत्रपतींचा विचार आहे 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दुर्दैवी परिस्थितीमध्ये श्री महाराजांना स्वराज्य निर्माण केलं. ज्यावेळी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं ना, एवढी बिकट अवस्था या महाराष्ट्राची होती. घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने.
आणि अशा आकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंग्या घायाळ केला, अफजलाचा कोतळा काढला, शाहिस्त्याची बोट छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायाला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा मायबाप. अशा छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याचा एकच वचननामा होता, एकच जाहीरनामा होता, सर्वांस पोटास लावणे. या महाराष्ट्र स्वराज्यात राहणारा प्रत्येकाची पोटाची खळगी भरावी यासाठी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं. स्वराज्यामध्ये 18 पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने सोबत नांदत होते. 18 पगड जातीचे लोक महाराजांच्या शिवकाळात गुण्या गोविंदाने नांदत होते. महाराज तिथं जातीभेदाला थारा नव्हता. त्याच राजांच्या महाराष्ट्रात आजही 18 पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. महाराजांच्या स्वराज्यात 18 पगड जातीचे लोक नुसते गुण्या गोविंदाने राहत नव्हते, तर 18 पगड जातीचे मावळे महाराजासाठी मरायला सुद्धा स्वराज्यासाठी तयार होते. हा याच महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराजांसोबत लढायला फक्त मराठे नव्हते, तर मराठा होता, धनगर होता, चंबार होता, कुमार होता, सारी होता, तेली होता, माळी होता, बौद्ध होता, भिल्ल होता, वडार होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता. अशा 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे आदर्श स्वराज्य होतं. तेच 18 पगड जाती गुण्या गोविंदाने प्रत्येक गावात नांदतात. या जाती जातीत भांडणं लावण्याचं काम सरकार करतंय. बघा, काही समाजकंटक लोक येत आहेत आणि ते समाजाला भडकवण्याचं काम करत आहेत. प्रत्येक समाजातील लोकांना आपला समाज प्रिय असतो आणि तो असलाच पाहिजे महाराज, असलाच पाहिजे. परंतु कोणत्याही समाजाच्या व्यक्तीनं दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष पसरवणं अत्यंत चूक आहे. ही छत्रपती शिवरायांचा विचार असं आपल्याला शिकवत नाही. कोणीतरी समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये फिरू लागल्या, जाती जातीत भांडणं लावायच्या. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला सगळ्या जातीच्या लोकांनी पाठिंबा दिला. खरं सांगू, हिंदू तर देतील यात शंका नाही, पण मुस्लिम बांधवांनी सुद्धा सांगितले आम्ही पाणी मोफत वाटप करू. आम्ही 14 तारखेला येणाऱ्या लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्या तर पंक्चर मोफत काढून देऊ. मुस्लिम सुद्धा आमच्या लढाईत सोबत आहे. पण काही समाजकंटक येऊ लागले जाती जातीत भांडणं लावण्याकरता. त्या दिवशी कुणीतरी तायडे का तायवाडे नावाचा समाजकंटक बोलला, मनोज जरांगेंची मागणी सरकारनं पूर्ण करू नये. मनोज जरांगेंची मागणी का सरकारनं पूर्ण केली तर मी महाराष्ट्र पेटवील. तुझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का रे पेटवायला? छत्रपती शिवरायांनी 50 वर्षाच्या कार्यकालामध्ये तलवारीच्या पात्यावर मरण घेऊन फिरत या महाराष्ट्राची हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. या हिंदवी स्वराज्याची निर्मिती करताना एक एक बुलंद गडकोट स्वराज्यासाठी आणताना आमचा प्राणपणाला लावून एक एक मावळ्यानं स्वतःच्या जीवाची माती करून घेतली. तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं आणि ते स्वराज्य आणि ते महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणाऱ्या या समाज विघातक प्रवृत्तीला कधी बळी पडू नका. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला एक कुत्रा भोकला. तो म्हणे छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेंच्या सभेवर बंदी आणा. काय आम्हाला सभा घेण्याचा अधिकार नाही? आणि गरीबाचा पोरगा 1.5-2 एकरवाला पोरगा लाखो लोकांचं हृदयस्थान बनला, त्याच्या सभेला तुझा एवढा विरोध का? तुझ्या का पोटात दुखतं बाबा? आता त्या कुत्र्याने एकानं विरोध केला. जिथं जरांगे पाटलाच्या सभेला 2 लाख लोक येणार होते तिथं 4 लाख आले. ही ताकद मराठ्याची तिथं दिसली. म्हणून कोणत्याही समाज बांधवानं समाज कंटकाच्या राजकीय लोकांच्या वक्तव्याला बळी पडून जाती जातीत कधीच भांडू नका. आपली लढाई सरकारच्या विरोधात आहे. कारण सरकारचं काम एकच आहे, भांडणं लावायचं. पुढारी येतात, आमच्या पोरांचा कार्यकर्ता म्हणून वापर करतात, पण गरिबांची पोरं ज्यावेळी आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले ना महाराज, एकही पुढारी म्हणत नाही यांना आरक्षण भेटावं. कारण या गरिबांच्या पोरांना आरक्षण भेटलं तर यांना नोकऱ्या चांगल्या लागतील, यांना पगार चांगला येईल. मग या भिकार चोटांचे झेंडे हातात कोण घेईल? याचमुळे ते तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळू देत नाही. पण त्यांना सांगा बुवा, आता आमचा नेता एकच, मनोज जरांगे पाटील. ते सांगतील तेच धोरण आणि जरांगे पाटील बांधतील तेच तोरण महाराज.
खऱ्या अर्थानं फार मोठं नेतृत्व समाजाला मिळालेलं आहे. मी खरं सांगू, जरांगे पाटलासारखा माणूस 100 वर्षात एखादा जन्माला येतो आणि तो माणूस जर आपल्या काळात जन्माला असेल ना, त्या माणसाच्या पाठीमागं आपल्याला उभं राहावं लागणार आहे. आणि तुमच्या माहितीच तो जरांगे पाटलाचं कीर्तनात वर्णन करतोय ते चळवळीचे जनक झाले म्हणून नाही बरं का. त्यांच्या जवळ जाऊन बघा, कधी बसा, कधी सांप्रदायिक मंडळी आहात आपण, एखाद्या साधूच्या जवळ गेल्याच्या नंतर जी दिव्य अनुभूती आपल्याला मिळते ना, ती जरांगे पाटलाच्या शेजारी बसल्यावर मिळते महाराज. फार मोठी ताकद आहे महाराज, फार मोठी ताकद आहे. आणि वाणीमध्ये पण असं तप आहे महाराज, सहज बोललं ना तर लोकांच्या डायरेक्ट काळजात ते शब्द रुजतात. ही ताकद आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू का, कीर्तनात वर्णन करावं, कमीत कमी तो माणूस वारकरी तरी असावा. जरांगे पाटील हाडामांसाचे वारकरी, गळ्यात त्यांच्या पवित्र तुळशीची माळ आहे. जिथं दारू आणि मटण भेटतं तिथं आमचा माणूस पाणी सुद्धा पेत नाही. आमचा माणूस ज्वलंत वारकरी. आणि हाडाचा वारकरी कशाला म्हणावं, हे आमच्या माणसाची लक्षणं म्हणून तोंड भरून कीर्तनात वर्णन करतो. कुणाचंही वर्णन करायला आम्ही का वेळे आहेत काय? म्हणून या माणसाच्या पाठीमागं उभे राहा. गीता भागमाचं नियोजन आयोजन करणारे सर्वच बांधव, सकल मराठा समाज, हृदयेश्वर मित्रमंडळ, या सकल मराठा समाजाच्या सोबत असणाऱ्या सगळ्याच समुदायाच्या, सगळ्याच समाजाच्या बंधू भगिनीचे कीर्तनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल माझ्या वतीनं शतश आभार व्यक्त करतो. सगळ्यांना हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती, सगळं कीर्तन विसरला तरी चालेल, पण 14 तारखेला सगळ्यांनी सराटी आंतरवालीला यायचं, हे अजिबात विसरायचं नाही बरं का. ते निमंत्रण देण्यासाठी आजचं कीर्तन होतं, हे विसरू नका. सगळ्यांनी बहुसंख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहा, हीच विनंती या ठिकाणी करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी विराम घेते. जितनी मेहरबानी आपने की उतनी तो हमारी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतने तो हमारी औकात नहीं. ये तो कृपा है छत्रपति शिवाजी महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नाही. आता रक्तानं पेटलोय आपण, आता आपल्याला पेटावंच लागेल. उठणारे मर्द मराठ्या तुला जाग कशी येत नाही, उठणारे मर्द मराठ्या तुला जाग कशी येत नाही. माता माऊल्यांसाठी रक्त सांडलं आमच्या, तुला राग कसा येत नाही. माता माऊल्यांच्या सांडलेल्या रक्ताचा हिशोब घेण्याकरता 14 तारखेला कोट्यावधीच्या संख्येनं उपस्थित राहा. आग्रहाचं निमंत्रण देतो.